मित्रांनो, हळदीमध्ये जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर दोन गोष्टीवरती आपल्याला कंट्रोल ठेवावा लागते. एक म्हणजे हुमणी आणि दुसरं म्हणजे सड. त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे हळदीला आपण किती भर देतो. तर हळदीला आपण टोटल 3 भर द्यायला पाहिजे, परंतु हळदीची माती ही व्यवस्थित चढवायला पाहिजे. आता आपण या प्लॉटमध्ये आलो आहोत. हा नागेश भाऊचा प्लॉट आहे, साधारण 2 एकर. आता आता आम्ही हा कंद उपटून बघितला, ते म्हणत होते कुठेतरी सड लागली आहे. तर यांनी मातीचा भर आतापर्यंत 2 वेळा दिलेला आहे, परंतु आपण बघू शकतात की या पांढऱ्या मुळा याच्या मुळा चालू आहेत, काही प्रॉब्लेम नाही. इथं त्याचा गट्टू लागत असतो आणि गट्टूच्या वर माती जी आपण चढवतो हे साधारणतः 4 बोट वरती चढवायला पाहिजे. आता यांची जर का आपण बघितली तर गट्टू पासून 8 बोट वर यांनी माती चढवलेली आहे. म्हणजे साधा सोपं गणित आहे. माती जर का जास्त चढली त्याच्यावर बुरशी चढणार, उत्पादन दबेल आणि आपल्या हळदीला सड लागेल. आता आपण कुठेतरी बघू शकता की इथं सुरुवातीला सडीचा प्रॉब्लेम चालू झालेला आहे, जो की साधारणतः आपला सप्टेंबर महिन्यामध्ये चालू होतो. जर प्रत्येक शेतकऱ्यांनी अशी चूक केली तर त्याचा जो खर्च आहे तो कीटकनाशक आणि बुरशीनाशक याच्यामध्ये जातो आणि हळदीला जसं पाहिजे तसं उत्पादन होत नाही. म्हणून शेतकऱ्यांनी या गोष्टीची काळजी घ्यायची की माती ही आपल्या गट्टूपासून फक्त 4 बोट वरच चढवायला पाहिजे, त्याच्यावरती नाही चढवायला पाहिजे. हेच मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं. धन्यवाद.